ते लक्षात घ्यायचंय. सी एकविरा नायगाव वन शॉट खेळायला हरकत नाहीये, प्लीज खेळा. 8:15 बरोबर चेंडू पडला पाहिजे, फक्त अर्धा मिनिट बाकी आहे. पंच मॅच स्टार्ट करा, मॅच स्टार्ट करा. आपण पेनल्टी लावू, 3 धावांची पेनल्टी असेल. 8:15 बरोबर चेंडू पडला नाही तर. शेड्यूल 6:30चं शेड्यूल होतं आणि असताना इथे जवळजवळ 8:30 वाजत आलेत. मॅच स्टार्ट करा, मॅच ऑन करा. एखादा खेळाडू यायचा असेल तर एका षटकानंतर पहिल्या पॉवर प्लेला येस कमी क्षेत्ररक्षक जर कमी असतील तर कदाचित एकाच खेळाडूला मुभा असेल बाहेर राहण्याची. सन्माननीय भूषण पडवले यांचं आगमन होत आहे आणि त्यांना विनंती करतोय द ग्रेट मराठा जुचंद्र सचिव यांना विनंती करतोय. भूषण पडवले साहेब त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं सहकार्य अंकुश स्मृती स्पर्धेला लाभलंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला मॅच स्टार्ट करा. 8:15 झालेले आहेत. एकही चेंडू न पडता 3 धावांची पेनल्टी मिळणार किंवा काय थोड्याच वेळात कळेल. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट संजित. पहिला चेंडू जितू गवळीसाठी. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तैनात. मॅन इन फॉर्म संजित एक वेगवान एक्सप्रेस. या वेळेला मात्र गोलंदाज नायगाव एक्सप्रेस म्हणून शैलू कोणतीही चुकी करत नाहीये. या वेळेला शैलू शैलेंद्र घोडेकर एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज जितू गवळीचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. पालखीला नाचिन गुलाल पहिला चौकार अंकुश स्मृती चौकार, तो म्हणजे दीपक मडवीच्या बॅट मधून. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. थँक्यू डिझाईन. सुपर टायमिंग या वेळेला पाहायला मिळालं. अनुभवाची शिदोरी काय असते याचं प्रात्यक्षिकरण देत असताना दीपक मडवी 25-26 वर्षांचा टेनिस क्रिकेटचा दांडगा अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे दर्शवत असताना संजितच्या गोलंदाजीवर शैलू काहीतरी दिलासा देत असताना अपकमिंग यंग टॅलेंटला खूप चांगल्या प्रकारचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. षडंपूलचा फटका होता. डीप मिड विकेटला कोणीही क्षेत्ररक्षक नाही. 30 यार्ड सर्कल क्लिअर केलं आणि सरळ चेंडू चौकाराकरिता. वेलकम बाउंड्री दीपक मडवीच्या बॅटमधून चौकार. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. यावेळेला इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळतं, हुशारीचं क्रिकेट. आणि संकेत क्रिकेट हा खेळ मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही डोक्याचा वापर केला, सिंगल डबलला प्राधान्य दिलं, असं नाही आहे की दीपक मडवीने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा त्या लालचेला मात्र पुढे गेला. मात्र यावेळेला दीपक मडवीने पाहिलं की मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. माझा पार्टनर लवकरात लवकर बाद झाल्यानंतरची जिम्मेदारी आहे ती मला या ठिकाणी उचलायची आहे. ती जबाबदारीचं यावेळेला सांगड घालत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. कॅल्क्युलेशन क्रिकेट याला म्हणतात संकेत. नो डाऊट नो डाऊट. लेट्स सी पुढे काय घडतंय.
पुलपिच चिलवरी आहे डाऊन द ग्राउंड स्मार्ट फटका पाहायला मिळतोय इथे थोडंसं डिफ्लेक्शन अमर काही करू शकला नाहीये चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी वेलकम रन्स फॉर पायगाव. युगत मांडली चौकार आणि मोहनदादा पाटील यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं. द ग्रेट मराठा संस्थापक, एक सुंदर व्यक्तिमत्व. यावेळेला सरळ बॅटने ऑन साईडला सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. मॅग्निफिकंट चौदा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी, नेत्रदीपक फलंदाजी, गुड डिलिव्हरी, टप्पा चूक. संजित यासाठीच ओळखला जातो, या लेंथला कदाचित तो विसरला असावा. थोडासा रिदम मात्र यावेळेला तुटतोय, परंतु दीपक मडवीच्या नावावर पहिलं षटक प्रतिबिंब उमटवलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा, 3 चौकार आले या पहिल्या षटकामध्ये. आणि पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात जितू गवळी व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर दीपक मडवीची बॅट यावेळेला बोलू लागले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, गुड स्टार्ट. मी तर म्हणेन यावेळेला स्वयंभू पायगाव या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. एकमेकांसमोर कित्येक वेळा दोन्ही संघ पुढे आलेत, त्यामुळे मात्र रणनीती जी काही आहे ती माहिती असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला, वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लगेच आणायचंय. जाऊया आपण HM साऊंड सिस्टमकडे. चौदा धावा फलकावर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्वयंभू पायगाव या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला आपण पाहू शकतायत. आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट इथे प्रमोद सांगावं लागेल, कारण आपण बघतोय मगाशी पहिल्या षटकामध्ये फक्त 9 खेळाडूंनिशी खेळत होता एकविरा स्पोर्ट्स नायगावचा संघ. आता 2 खेळाडू ऍड झाले तिथे, एकूणच विशाल कोळी आणि गणेश कोळी हे दोन्ही खेळाडू. मात्र त्या दोन्ही खेळाडूंना 1 षटकानंतरच इनॅक्शन मध्ये यावं लागेल. या गोष्टीकडे पंचांचं देखील लक्ष असेल आणि एकूणच आपल्या कॉमेंट्री बॉक्सचं देखील लक्ष असेल. लक्ष घाला अमर कोळी, या गोष्टीकडे तुमचं देखील लक्ष असलं पाहिजे. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर काय स्टार्ट केले दीपक मडवीने, सुपर स्टार्ट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. निमेश साधने, त्यांचे बंधू भावेश साधने आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, आणि मोरेश्वर अंकल चे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टनच्या बाहेर चैतन्याला मात्र हा चेंडू सरप्राईज करून गेला. थोडंसं बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचा मारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. हे तुमचं सातत्य आहे,
प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमर कोळी त्या झेलखाली येईल का हा प्रश्नचिन्ह. यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी वळालेत. डिरेक्ट हिट जरूर झालाय त्या ठिकाणी. पंच मात्र वाट पाहतायत, वेट करतायत. ललित भोईर बंड्या त्या ठिकाणी मात्र विनवणी करतायत खेळाडू. आणि पाहता पाहता यावेळेला 2 धावा पूर्ण झालेत. तिसऱ्या धावेसाठी पलटले होते आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहू शकाल 3 धावा कंप्लीट होत असताना, कारण ज्या वेळेला मात्र बॅट स्लाइड केली मात्र 2 पंच मात्र पुढे येत आहेत की काय. ललित भोईर एका साईडला, विशाल नाईक आपण पाहू शकतायत. टीम मीटिंग जरूर केली गेले. आपण पाहू शकतायत 2 पंच डिस्कस करतायत त्या ठिकाणी. धावांची गती मात्र यावेळेला स्थिरावली गेले. डिसिजन पेंडिंग राहिलाय आणि पंचांना अधिकार आहे संकेत. अशा वेळेला मात्र क्रुशल मुवमेंट असतात आणि अशा वेळेला आपण पाहू शकतात फक्त आपण पाहू शकतायत घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. ज्या रिव्ह्यू सिस्टम आहेत त्या मात्र आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत. डिसिजन पेंडिंग जरूर ठेवलं गेलंय. आतापर्यंत आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने ललित भोईर त्या ठिकाणी जागेवर येतील. चैतन्य मात्र या वेळेला आपण पाहू शकाल एका साईडला सेफ झोन मध्ये आहे का, या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील. आणि यावेळेला पाहता पाहता यस इज गॉन. फलंदाज बाद. ऑन फील्ड पंचांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि यावेळेला चैतन्य मात्र तिथपर्यंत पोहोचला नव्हता. कदाचित चेंडू फेकण्याची क्रिया आणि डिरेक्ट हिट होण्याची क्रिया जी आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट स्लाइड करण्याची क्रिया मात्र एकत्रित पाहायला मिळाल्या आणि त्याकरता मात्र कदाचित बेनिफिट ऑफ डाऊट ज्याला म्हटलं जातं ते मात्र अपोजिट संघाला यावेळेला निकाल लागला गेला असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज चैतन्याला मात्र परतावा लागेल. दुसरा धक्का बसतोय स्वयंभू पायगाव या संघाला. धावांची गती फलकावर 16 धावा. चला चैतन्य आपल्याला क्रीज सोडावी लागेल. पंचांचा ऑफिशियल निर्णय त्या ठिकाणी आलाय आणि चैतन्य हताश, निराश, हतबल मनाने दुसरा धक्का स्वयंभू पायगाव संघाला. यावेळेला आपण पाहू शकता एक मोठा धक्का मित्र म्हणून संकेत. घेऊया चर्चा आपली जारी राहील. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. जाऊया HM साऊंड सिस्टम कडे. कम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. जितेश पाटील बंधू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीतरी विचारपूस करत असताना ती स्पर्धा आपण पाहू शकाल. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा सेकंड डे. कालच्या दिवसात द ग्रेट मराठा जुचंद्र संघ अक्षरशः मात्र आपण पाहू शकतायत की तोंडातला घास हिरावून घेतला. कारण ही क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही घटना त्या मात्र हाताळता त्यावेळेला तुमच्याकडे त्या संधी असतात. त्या संधीचं सोनं करणं ही मात्र खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणतात ना इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. निमेश सामने यावेळेला स्विचिटचा फटका आपलं ब्रह्मास्त्र ओपन केलं होतं. सुरेख पद्धतीने मात्र जजमेंटने झेल टिपलाय गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. रुपेश कोळी कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. एक तिसरा धक्का दीपक मडवीच्या स्वरूपात. बिग विकेट गॉन.
तर लक्षात घ्या, या एकूणच मालिकेत प्लेयर्स मार्फत कोणताही रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये. तो फक्त आणि फक्त पंचांना असेल की एखादी क्रुशियल सिच्युएशन आहे की एखादी गोष्ट खरंच या फ्लड लाईट मध्ये. मात्र या गोष्टी देखील आम्ही चेक करू, कारण लक्षात घ्या ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क आहे त्यामुळे निश्चितच तो सपोर्ट मिळेल की नाही हे सांगता येऊ शकत नाही, कारण फक्त 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि जो साइड अँगल आहे तो पूर्णपणे खाली आहे. त्यामुळे एक्झॅक्टली गोष्ट निश्चितच योग्य होईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो, या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. चला, एकूणच आतापर्यंत बघितलं तर 1.3 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या 16 आहे आणि गडी बाद आहेत ते म्हणजे 3. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 16. जबरदस्त अप्रतिम यावेळेला वेगवान मारा, अफलातून गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी करणारा हा गोलंदाज. सातत्य काय असतं अपकमिंग यंग टॅलेंट कडून आपल्याला पाहायला मिळतं. निमेश सान्नेच्या माध्यमातून ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय निमेश सान्ने. धावसंख्या 16. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. स्वयंभू पायगाव संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद शफल झाला होता. जबरदस्त वेगवान नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि नवतरुण उभारता सितारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना यावेळेला दांडी गुल केली जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. 4th विकेट डाऊन, गॉन. करणारा गोलंदाज, अतिशय देखणी अशी गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकाल. टप्पा अचूक पद्धतीने एकच धागा पकडून गोलंदाजी करताना फलंदाजांचा परिपूर्ण बॅटिंग स्टान्स कसा आहे याकडे लक्ष देत असताना तो शफल झालाय. तर आपण एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच करावा हे परिपूर्ण मात्र अभ्यास करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत निमेश सान्नेच्या माध्यमातून. ऑफ साईडला सुरेख फटका यावेळेला पाहायला मिळतोय. गुड प्लेसमेंट यावेळेला आपण पाहू शकाल. फक्त डिफेन्स दाखवत असताना चेंडू निघून जाईल कव्हर पॉईंटमध्ये. गणेश कोळी त्या ठिकाणी मात्र थोडेसे चाच पडले गेले आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतः धीरज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि धावांची गती फलकावर 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देऊन 2 महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद केले ते निमेश सान्नेने. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, सहजता, सुंदरता काय असते, आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना निमेश सान्ने. सातत्य आणि कन्सिस्टन्सी काय असते याचं फॉर एक्झाम्पल निमेश सान्नेने दाखवलं गेलं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 2 षटकांचा खेळ, 19 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया संकेत पाटील यांच्याकडे. दोन षटकात 19 धावा आणि 4 गडी बाद. इथे जर कम्पॅरेटिव्हली विचार केला ना प्रमोद, तर निश्चितच आपण बघतोय एकूणच सरासरीच्या दृष्टीने चांगली धावसंख्या म्हणेन मी, मात्र 4 गडी बाद झालेत आणि हे 4 गडी बाद जाण्यामुळे एकूणच परिस्थिती थोडीशी बिकट दिसते आहे. ती म्हणजे स्वयंभू पायगाव संघाची. आणि ज्या पद्धतीने सांगितलंस की यस, निमेश सान्नेने कन्सिस्टन्सी दाखवले मागच्या 4 वर्षात. या मुलाने एकूणच एक्युरा स्पोर्ट्स नायगाव संघातर्फे खेळताना
आपलं एक नाणं जे आहे ते खणखणीत वाजून दाखवलंय आणि आता तो एक स्ट्रायकर बॉलर बनलाय त्या संघाचा. त्यामुळे निश्चितच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही गोष्ट आता नक्कीच मागे पडली आहे. तो आता प्रौढ झालाय ही गोष्ट म्हणावी लागेल. यावेळा आपण बघतोय पुढच्या षटकासाठी विशाल येतोय. मात्र हा चेंडू थोडासा अपिश खेळत आणि एकच धाव तिथे पाहायला मिळते. ह्या एका धावने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. किती धावा अपेक्षित आहेत कालची एकूणच रात्र जर बघितली तर पहिल्या काही एकूणच सामन्यामध्ये आपण बघितलं की यस 45च्या पलीकडे धावा बघितल्यात, 50च्या पलीकडे धावसंख्या बघितली. मात्र त्यानंतर धावसंख्या आटायला लागल्या जसजशी एकूणच या मैदानाची परिस्थिती बदलते, घड्याळांचे काटे बदलत आहेत, तसतसे कुठेतरी धावांना एक आठ लागते किंवा काय ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. मात्र काही असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कधीच कुठल्याही परिस्थितीला एक उत्तर असतं. आज देखील ते एकूणच खेळाडू आपल्याला सातत्याने या मैदानावर दिसतील. यानंतरचा सामना देखील भरपूर इंटरेस्टिंग असेल. मिताली 11 शिरवली वर्सेस ओम ब्रह्मदेव गुडदेव. दोन्ही संघ जर इथे आले असतील तर मी कॉल देतोय, पहिला ऑफिशियल कॉल देतोय तुम्हाला की या नाणेफेकीसाठी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, बॅकपट जाऊन चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू अगोदर जातोय, बॅट नंतर येते. पेचचा अतिशय चांगला वापर करताना दिसतंय. एक जेन्युइन विशाल कोहली डिलिव्हरी ज्याला आपण नक्कीच म्हणू शकतो. अतिशय स्मार्ट रनवे आहे विशालकडे आणि त्याचा वापर करताना दिसतोय. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची ताकद या मुलाकडे नक्कीच आहे. सातत्याने गेल्या कित्येक वर्षापासून एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट त्यांनी खेळलाय. बॅटर आहे नितीन. यावेळेला अपील झालाय, मात्र वन साइड अपील दिसतंय फक्त आणि फक्त यष्टिरक्षकाच्या मार्फत. मात्र हा चेंडू आतापर्यंत 2 धावा घेऊन गेलाय. तिसरा धावसरी कॉल आहे, मात्र कॉल बॅक केलाय. चांगली गोष्ट इथे दिसते. येस अंपायर इज ऑन द बॅट, थँक्यू व्हेरी मच. या 2 धावा गणल्या जातील एकूणच नितीनच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात देखील. चांगलं स्टायलिश क्रिकेट सुरू आहे प्रमोद आणि निश्चितच आपण बघतोय ज्या पद्धतीने धावसंख्या पुढे जाईल. पहिल्या षटकात 5 षटकांच्या सामन्यामध्ये 45 जरी धावा दिसल्या तरी देखील एक अतिशय चांगला फायटिंग सामना आपल्याला दिसेल. काय म्हणशील? डेफिनेटली संकेत पाटील ज्या पद्धतीने मात्र यावेळेला स्ट्रगल करताय स्वयंभू पायगाव संघाचे फलंदाज. गुड डिलिव्हरी, काय वेग आहे. फक्त वेग असून चालत नाही तर तुमच्याकडे ती योग्य ती दिशा असावी लागते आणि विशाल कोळी या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळेला हाताळली गेले. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या ठप्प राहते, स्थिर राहते, सिग्नल मिळत नाहीये. स्वयंभू पायगाव संघाचे फलंदाज स्ट्रगल करतायत. नितीन आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. सरळ चेंडू निघून जातोय शैलूच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. धावा आतापर्यंत फलकावर 22 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष हा खेळाडूंना तुम्हालाच करावा लागतो कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात. यावेळेला पाहिलं न्यायालय खूपच बाहेर होता. आउटसाइड द लेग स्टंप विशाल नाईक यावेळेला वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर वाईटच्या स्वरूपात 23 या धावसंख्येवर 23 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. यानंतर होणारा सामना मिताली 11 शिरवले आणि ओम ब्रह्मदेव गुडदेव या 2 संघांमध्ये आपल्याला सुंदर एक सामना पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू क्लिअर होईल का, डिस्टन्स क्लिअर होईल का? यस. आणि यावेळेला काय फटका होता जबरदस्त. नितीनच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत दर्जेदार 6 धावा. पोचते 29 या षटकाराने निलेश शिळका यांचं मात्र स्वागत केलं जातं आमच्या मुख्य मंचावर. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे सुशांत उबाळे अर्थातच मिताली 11 शिरवली संघ दाखल झालाय. यावेळेला त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या जुचंद्र क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार संकेत नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे.
नितीनचं कौतुक कसं करशील संकेतजी पाटील? कदाचित तो स्वतःला अजूनपर्यंत वेळ देत होता, हीच गोष्ट सांगेन. मात्र ज्या पद्धतीनं ज्यावेळेला टॉस झालं, काही गोष्टी दीपक मडवी यांच्याशी शेअर केल्या आणि त्याने देखील एक गोष्ट सांगितलं की आज यंदाचा हंगाम जर बघितला तर आमच्यासाठी भरपूर अप्स अँड डाऊन्स होते, संघ बऱ्याचदा डगमगत होता. मात्र या सामन्यात त्यांचा वेगळा प्रयत्न दिसतोय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी कट करण्याचा विचार होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय निमिष सांदणेचा जबरदस्त चेंडू. या मुलांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, नो डाऊट सातत्यपूर्ण कामगिरीचा एक अतिशय चांगलं ज्वलंत उदाहरण तो इथे दाखवतोय. मात्र जे काही अपडाऊन्स आहेत त्यावर कुठेतरी मात करून चांगला प्रयत्न सुरू आहे. कारण प्रत्येक 19 षटकामध्ये आपण बघतोय जवळजवळ 10 धावा करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ही गोष्ट नक्कीच चांगली म्हणावी लागेल. कारण या सरासरीने जर पुढे सरकला संघ तर निश्चितच आपण बघतोय धावसंख्या अतिशय चांगल्या पद्धतीने 50च्या घरात दिसू शकेल. येस प्रमोद. डेफिनेटली पार्टनरशिपची खूप महत्वाची भूमिका असेल. पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करावी लागेल. ऑफ साईडला फटका चांगला आहे, इंटू द गॅपमध्ये खेळला गेलाय. ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. अमर कोळी मात्र यावेळेला पुढे सरसावतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय आराम के साथ. या ठिकाणी 2 धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा. पहा सिंगल डबल मात्र क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या वेळेला तुमचे 4 फलंदाज बाद झाले तर इथे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागणार नाहीये. कारण धीरजला माहिती आहे एका साईडला नितीनला मात्र हात खोलण्याची मी संधी दिली तर एका साईडला मला सिंगल डबल हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र ऑन द राईज ऑन द अप खेळला गेलाय. अमर कोळी पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा. काय जबरदस्त 2 फलंदाजांमध्ये कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. एकमेकांवरचा विश्वास काय असतो, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय काय असतो याचं प्रात्यक्षिकरण देत असताना चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 33 धावा, 33 रन्स. एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू झालाय, ऑक्सिजन झालाय आणि आता क्रिकेट तुम्हा सर्वांचा श्वास बनलाय हे मात्र विसरून चालणार नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. खूप चांगलं गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आता मात्र पाहायला मिळत आहेत. बाउन्स स्पेस यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु खूपच अनपेक्षित बाउन्स होता. त्या कारणास्तव ललित भोईर यांनी मात्र लगेच एक्झॅक्टली हा वाईड मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला मात्र प्रत्येक गोलंदाजाची एक निशाणी असते की 6 चेंडूंमध्ये संकेत मला एक तरी निदान मात्र फलंदाजाला बीट करायचं आहे, अर्थातच मला बाउन्स फेकायचा आहे आणि तो बाउन्स जर अपेक्षित असला तर डेफिनेटली त्याचे होप्स ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळतात. परंतु इथे तसं घडलं नाही. एक धाव एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34. यावेळेला बॅटचे एज शैलू कोणतीही चुकी करणार नाहीये. यष्टींच्या पाठीमागे यष्टी रक्षण करत असताना फलंदाज या ठिकाणी धीरज एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात 5वा धक्का स्वयंभू पायगाव संघाला यावेळेला आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट गॉ. अप्रतिम गोलंदाजी, नो डाऊट. मात्र इथे मी कौतुक करेन ते म्हणजे गोलंदाज एकूणच आपण बघतोय निमिष सांदणेचं. कारण मागच्या काही 2 चेंडूवर आपण बघितले सातत्याने 2-2 धावा आल्या. कदाचित ते ओव्हरपिचचे चेंडू आणि चांगले ड्राईव्ह करत होते बॅटर्स, त्यामुळे नंतर ती हायब्रिड डिलिव्हरी पाहायला मिळाली जो वाईड कन्सिडर झाला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जेन्युन लाईन अँड लेंथवर निमिष आलाय आणि त्यांनी गडी बाद केलाय. ही असते एका चांगल्या गोलंदाजाची ओळख की यस परिस्थिती ओळखा आणि आपल्या काम करा. यावेळेला मात्र निश्चितच आपण बघतोय बॅटरच्या एकूणच बॅट मधून योग्य फटका नाही. एक धाव मात्र इथे देऊन जातोय. डावखुरा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. तेजस. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर
आणि स्वयंभू पायगाव संघ फलंदाजी करताना आतापर्यंत त्यांची स्थिती अशी आहे, 5 गडी बाद झालेत 35 या धावसंख्येवर. 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला यावेळेला पाहायला मिळत आहेत. आज जितू गवळीची बॅट तेवढी बोलली नाही, पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला आणि तदनंतर दीपक मडवीने थोडा वेळ मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा पाड्यानंतर चेंडू फार वेगाने निघून जातोय. यष्ट्यांच्या वरून हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक कंप्लीट झालेत. यावेळेला 4 आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव या संघाची 35 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धीरज बराच वेळ राहिला होता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 8 धावांवर तो बाद झाल्यानंतर स्थिती मात्र यावेळेला नाजूक पाहायला मिळाली. संजितने पहिलं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 डॉट आले, 1 गडी बाद केला. निमेश सान्ने आला, ज्याने मात्र 2 स्पेल आतापर्यंत हाताळले. 2 स्पेलमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. एक चांगला शानदार स्पेल 2 षटकांचं आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ झालाय, 35 धावा, 5 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया HM साऊंड सिस्टमकडे. दोन 2022 या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभांकडे विचार केला तर निश्चितच सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब आणि एकूणच किरणदादा म्हात्रे शाखा प्रमुख जुचंद्र यांच्याकडून एकूणच मंडप आणि जी लाईटची व्यवस्था आहे तो संपूर्ण खर्च या 2 मंडळींच्या वतीनं उचलण्यात आलाय. आणि त्यानंतर निश्चितच आपण बघतोय या सन्माननीय मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्यामार्फत देखील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आणि रुकम एकूणच पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आपण बघतोय, 50,000 रुपये आपण बघतोय, हे त्यांच्याकडून निश्चितच रोखच्या रकमेत इथे आलेले आहे. त्यांचं मनापासून हार्दिक आभार करतोय. ऑफ साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त प्रहार केला जातो. या चेंडूला मात्र क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. चौकाराकरिता 4 धावा मिळतील. वेलकम बाउंड्री, चौकार. काही जबरदस्त प्रहार केला होता चौकाराकरिता आणि या चौकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय. एका साईडला आपण पाहतोय मिताली 11 शिरवली हा संघ, ओम ब्रह्मदेव गोडदेव हे दोन्ही संघ जर आले असतील तर शिरवली संघ उपस्थित झालाय. यावेळेला तेजसच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट, क्या बात आहे. आजच्या दिवसातील हा एक डेंजरस फटका पाहायला मिळतोय, कदाचित शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त तेजसच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत सनसणीत स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. संघ जाऊन पोहोचतोय 45 वर, 45 या धावसंख्येवर. अतिशय देखणा असा फटका पाहायला मिळाला. स्वप्नील मुकादम डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये आज त्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. द ग्रेट मराठा संस्थापक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या संघामध्ये मोहनदादा पाटील यांच्या संघामध्ये खेळताना स्वप्नील मुकादम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस स्वप्नील मुकादम आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना आहे. त्यांच्या समवेत सुप्रीमोचे सुंदर गुणलेखक आणि या गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व संजयजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. रुपेश कोळी कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद होताना, परंतु तेजसने आपल्या बॅटमधून मला त्या क्रमांकासाठी का पाठवलं होतं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपली जबाबदारी काय असते हे दर्शवलं गेलं. वॉट बॅटिंग.
नयन म्हात्रे एच एम साऊंड सिस्टमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोप्रायटर 45 धावा, 6 गडी बाद झाले, 4.3 चेंडूचा खेळ. तेजस काय आक्रमकता दाखवली. 3 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा, चौथ्या चेंडूवर बाद झाला. 4 चेंडूमध्ये 11 धावांची एक सुंदर इनिंग यावेळेला पेश केली. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 45 वर. 45 या धावसंख्येवर नवीन येणारा फलंदाज मिस्टर समीर. एका साईडला नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर कपिल चायनामॅन गोलंदाज. यावेळेला रुपेश कोळीला बीट करून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू यावेळेला मात्र पिच केला होता, वेगवान मारा होता आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर. 46 या धावसंख्येवर शैलू स्वतः मात्र यष्टी रक्षकाची भूमिका, त्याला बीट करून चेंडू मात्र रुपेश कोळीच्या हातामध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुनश्च एकदा गोलंदाज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शैलू मात्र त्या ठिकाणी संघर्ष करत असताना खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात विशाल नाईक त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 या धावसंख्येवर. 4.5 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव. या वेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. या शैलीवर आठवण झाली ती मात्र बाईच्या स्वरूपात येते. नयन मोंग्या अशा पद्धतीने स्ट्रोक खेळण्यासाठी मात्र तत्पर असायचा आणि पाहता पाहता कशा पद्धतीने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील. नो डाऊट जो काही निर्णय असेल तो मात्र जरूर दिला जाईल. रॉयल पार्टनर्स या ठिकाणी आपण पाहू शकताय स्वप्नील मुकादम आणि त्यांच्या वतीने केक कटिंग केला जाईल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि हे त्यांच्यावर असलेलं प्रेम, कारण रॉयल पार्टनरच्या माध्यमातून ब्रीझर जे चषक, ब्रीझर बॉयज चषक आपल्याला होळीच्या निमित्ताने पाहायला मिळतं आणि मालिकावीरचा किताब सुद्धा पटकावला होता. संजयजी म्हात्रे यांनी जशी माहिती दिली, प्रथमतः आपण पाहू शकला साने गुरुजी पासून ज्यांचा जो प्रवास तो आतापर्यंत द ग्रेट मराठा जुचंद्र संघापर्यंत. स्वप्नील मुकादम फक्त मात्र यावेळेला एक गाव एक फॉर्मॅट खेळत नाहीत तर मास्टर्स क्रिकेट हे सुद्धा हाताळत आहेत. ही सुद्धा मात्र गोष्ट नमूद करावीशी वाटेल आणि आज त्यांचा सोनेरी दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पंच डिस्कस करतायत त्या ठिकाणी आणि पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. मिताली 11 शिरवले आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव. चला टॉस करण्यासाठी चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे याची दखल घ्यायची आहे. मोहनदादा पाटील चला टॉस करण्यासाठी या. पंच निर्णय काय आहे आमच्यापर्यंत प्लीज कळवतील. पंच 3 धावा आहेत की 1. विशालजी नाईक यांना विनंती करेन. यस आमच्यापर्यंत येत आहेत, डिस्कस करतील कशा पद्धतीने मात्र यावेळेला धावा येऊ शकतील. चला टॉस करण्यासाठी या. मिताली 11 शिरवली आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. अक्षय साटम आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मोहनदादा पाटील यांच्या समवेत नितीन राजाराम पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा परिपूर्ण थेट प्रक्षेपण पाहत आहेत केदारनाथ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषणजी पडवळे ज्यांनी संघ मात्र जेव्हा जेव्हा जुचंद्र क्रीडानगरी तेव्हा तेव्हा शिरवली संघ दाखल होतो, त्यांचा आवडता संघ आहे शिरवली. यंदाच्या वर्षात शिरवली संघाने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. लक्षात घ्या फक्त एकच धाव मिळेल, कारण ज्या वेळेला पंचांनी 22 दिली होती त्यावेळेला पंच मात्र त्या ठिकाणी 22 देत असताना आपण पाहू शकतायत. आता इथपर्यंत येऊ नका. जो काही पंचांनी निर्णय दिलाय तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल, त्याची दखल घ्यायची.
यस पंच 3 धावा. यस थँक्यू व्हेरी मच. 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चला मिताली 11 शिरवली संघ आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आर के साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. रणजितजी किनी साहेब आपलं वेलकम, हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय साटम त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका साईडला साहिल ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेत. वेलकम साहिल, आपलं सहर्ष स्वागत. आणि एका साईडला तर रणजितजी किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. मिथुन दादा पाटील या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार 51 रन्स टू विन. चला शिरवली संघाचा कर्णधार मिताली 11 शिरवली संघाचा कर्णधार सचिन उबाळे वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेत. शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022. या ठिकाणी आपण पाहू शकतायत सौभाग्यवती चरणा प्रशांत म्हात्रे शिवसेना महिला विभाग संघटक नायगाव पूर्व यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. खूप चांगला चेंडू दीपक मडवीचा. डिंकी छकोली एकवा यांच्या माध्यमातून दिनेश पाटील टिवरी यांच्याकडून स्वयंभू पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. टॉस साठी आपण पाहू शकतायत एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला. चला शिरवली संघाचा कॅप्टन प्लीज, मिताली 11 शिरवली संघाचा कॅप्टन आणि संकेतजी पाटील आपल्या समवेत जोडले जातील. चला मिताली 11 शिरवली संघाचा कॅप्टन यायचं आहे. नितीन वारे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपल्या समवेत संकेतजी पाटील असतील. अक्षय साटम त्या ठिकाणी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते.
3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांतजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. हसमुख म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. संजयजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. वाईटचा इशारा येतो ललित भोईर बंड्या यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. मोहनजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या षटकानंतर आपण बर्थडे बॉय आपण केक कटिंग करणार आहोत रॉयल पार्टनर्सच्या माध्यमातून. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ही स्पेशालिटी आहे दीपक मडवीची. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 4 आणि आपण जाऊया अक्षय साडम यांच्याकडे. चला कॅप्टन आहे उद्या दोन्ही संघाचा. केक कटिंग देखील केला जातोय. मिताली 11 शिरवली वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि संपूर्ण रॉयल पार्टनर दिसतोय ज्याने उपविजेता ठरला होता बकरा कपचा. केला जाईल. थँक्यू रॉयल पार्टनर आणि थँक्यू सर्वांचा. द ग्रेट मराठा संघ देखील पाहायला मिळतोय शुभेच्छा देताना. तेजस आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 4 धावा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव 51 धावांचा पाठलाग करताना रुपेश कोळी आणि अमर कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला रुपेश कोळीचा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ट्रेडमार्क शॉट. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डिझर थँक्यू. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाची 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छे गेंदो का सम्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. आणि रुपेश कोळी सारख्या फलंदाजाला जर असे चेंडू दिले तर डेफिनेटली चेंडू सीमारेषा पलीकडे चौका. चौदा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. षटकारानंतर चौकार रुपेश कोळी. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. तेच मात्र तेजसला यावेळेला दिलासा देत असताना जितू गवळी की तुझी जी लेंथ आहे त्या लेंथला विसरू नको. जरी षटकार चौकार आला तरी स्वतःला मात्र यावेळेला दिलासा दे. आणि ज्या लेंथला तू ओळखला जातो मात्र रुपेश कोळी जरी विस्फोटक फलंदाज असला तरी सुद्धा तुझ्यात ती कुवत आहे, तुझ्यात ती क्षमता आहे बीट करण्याची. हे दर्शवत असताना सुपर डिलिव्हरी कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा 14 रन्स. यावेळेला पहिला हुकचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. जय मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पूर्णपणे हा झेल सुटला गेला आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली मिळत आहेत.
या तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या तब्बल 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर 17 रन्स एकविरा स्पोर्ट्स नायगाव. आता मात्र कुठेतरी सुस्थितीमध्ये यावेळेला आपण पाहू शकाल जुचंद्र क्रिकेटची पंढरी आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं हे क्रिकेट आपल्याला खूप चांगला माहोल आपण पाहू शकतायत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तेजस आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला तेज तर्रार चेंडू होता आणि पुन्हा एकदा झेल असेल की काय अमर कोळीच्या बॅटमधून. हा चेंडू मात्र यावेळेला जरूर स्पर्श करून गेला होता. 2 झेल सुटलेत. संकेत काय म्हणशील, थोडंसं कुठेतरी ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. नो डाऊट. मात्र आता कुठेतरी मला असं दिसतंय की दीपक मडवी यांनी जी वक्तव्य केलं होतं ते खरोखरच अचूक वक्तव्य केलं की या हंगामात आमचा संघ बऱ्याच ठिकाणी ढिसाळलाय. याचं कारण कदाचित खराब क्षेत्ररक्षण असू शकतं. शॉर्ट प्लॅन डिलिव्हरी आहे. हाय हँडसम पुलचा फटका. रुपेश कोळी आरके इफेक्ट दिसून येतोय. व्हॉट ए शॉट. करून घ्या लगेच. मी विनंती करतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस मिताली 11 शिरवली या 2 संघादरम्यानचा हा सामना आहे. सामना किती षटकांचा असेल आयोजकांना विनंती करतोय. यस 5 षटकांचा सामना. यस स्वप्नील मुकादम बड्डे बॉय आहे. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते. एका साईडला हेड आहे, एका साईडला टेल आहे. टॉस का बॉस. हेड असा कॉल. हेड आलाय. स्वप्नील मुकादम यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं. काय डिसिजन असणार आहे. फिल्डिंग गोलंदाजी करताना आता काय स्ट्रॅटर्जी असणार आहे समोरच्या संघासमोर. आय थिंक जरा क्लायमेट बघून थोडं, आणि त्यांच्यासोबत पहिलीच मॅच खेळतोय आम्ही, तर बघूया त्यांना एक 40-50च्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. पूर्ण संघ आलाय का मिताली 11 शिरोली. हो पूर्ण संघ आलाय. शुभेच्छा असतील तुम्हाला. या ठिकाणी एकच प्रश्न असेल या आयोजनाविषयी काय म्हणाल. खूप सुंदर आयोजन आहे. गेम ऑन झाला. या ठिकाणी जास्त प्रश्न विचारला जाणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. मिताली 11 शिरवली वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोदजी अँड संकेतजी. धन्यवाद. चला वळूया या एकूणच या सामन्याच्या सिच्युएशन कडे. विजयासाठी लक्ष होतं ते म्हणजे आपण बघतोय 51 धावांचं. मात्र या पहिल्या षटकात त्याच्यानंतर आपण बघतोय 2 षटकापर्यंत परिस्थिती झाली ती म्हणजे 20 धावा. म्हणजे जो विचार आपण करतोय, जे सरासरीचा विचार करतोय प्रमोद, ती सरासरी योग्य म्हणावी लागेल. धावसंख्या झाले 24. 12च्या सरासरीने संघ पुढे सरकतोय आणि असं असताना एक अतिशय चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते. एकही गडी बाद नाहीये आणि धावसंख्या 24 आहे. अमर कोळी आणि रुपेश कोळी ही कोळी निश्चितच जोडी अप्रतिमरित्या कामगिरी करते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं दीपक मडवी फक्त 3 धावा दिल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा ते गोलंदाजी मार्कवर आहेत. मात्र एक क्रुशल ब्रेक थ्रू गरजेचा. वेल प्लेड अमर सेन्सिबल क्रिकेट म्हणून नेहमीच त्याला गणलं जातं. रुपेश कोळी फुल फॉर्म मध्ये खेळतोय. एक सिंगल काढून लगेचच त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट अतिशय चांगली प्रामाणिकपणे करतोय तो म्हणजे अमर कोळी. सातत्याने चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं रिव्ह्यू नाही आहे या एकूणच मालिकेमध्ये. डोंट आस्क फॉर द अंपायर्स फॉर रिव्ह्यूज, एवढंच मी सांगेन. टेनिस बॉल क्रिकेटचे सगळे नियम इथे देखील लागू आहेत. रिव्ह्यू नाही आहे, कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट तुम्ही करू नका. एक चांगलं क्रिकेट आम्हाला दिसेल या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. दीपक मडवी पुन्हा एकदा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. टीसीपीला मी नक्कीच रिक्वेस्ट करीन की एक अतिशय चांगला रिप्ले या चेंडूचा दिसला पाहिजे. दीपक मडवी लेफ्ट आर्म चायनामन मारा, मात्र वेगाचा वापर अप्रतिम होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा राईज झाला. अपेक्षा केली उंचीची
मात्र कमी उंची दिसल्या. यावेळेला बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक कंप्लीट केलाय मात्र प्रॉमिसिंग नाहीये. शॉट मिड विकेटला हा स्ट्रोक येतोय, एकच धाव देऊन जातोय. मात्र या षटकात पुन्हा एकदा कुठेतरी धावसंख्येला बांधा घातलाय, तो म्हणजे निश्चितच दीपक मडवी यांनी. पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आलेत 2च धावा. त्यामुळे षटकं जर बघितली 14 चेंडूत अजूनही 25 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन असं आपण नेहमीच म्हणतो. व्हॉट ए डिलिव्हरी, व्हॉट ए डिलिव्हरी. काल देखील एक विक्रम घडला होता. चेतन म्हात्रेचं षटक आणि चेतन पाटीलचं षटक आणि 6 चेंडू विकेट किपर यष्टिरक्षक आपण बघितलेत मोहनबाई यांच्या हातामध्ये. या षटकात देखील कदाचित बहुतेक वेळा तीच सिच्युएशन आम्हाला दिसलाय. वेल बोल्ड दीपक मडवी. याचा गुड शॉट, अतिशय चांगला फटका, गॅप मध्ये आहे का, मात्र चेंडू तारेला लागतोय. धावा पळून पूर्ण कराव्या लागतील, लक्षात घ्या. धावा पळून पूर्ण कराव्या लागतील, मात्र लक म्हणावं लागेल तिथे. कदाचित हा झेल देखील होऊ शकला असता, मात्र या आलेत. धावसंख्या जर बघितली तर फलकावर लागते, ती म्हणजे 27 धावा. फक्त 1 धाव इथे मिळते. लक म्हणावं लागेल तिथे दोन्ही संघाचं मी म्हणेन. कदाचित हा झेल देखील होऊ शकला असता, कदाचित षटकार देखील जाऊ शकला असता. मात्र या सगळ्या गोष्टी होत्या. ती तार जी मध्ये आहे इलेक्ट्रिक पोलची, त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय सर्वांचं. त्या तारेला चेंडू लागला तर निश्चितच तो लागून बाहेर गेला तर निश्चितच 6 धावा असतील. लागून आतमध्ये पडला आता धाव पळून पूर्ण करायला लागेल. चेंडू त्या तारेला लागून जर झेल झाला तर तो झेल देखील गणला जाईल. या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत ते म्हणजे चितू गवळे. स्वयंभू पायगाव संघाकडे लक्ष घातलं तर 2 डिर्जंट खेळाडू आणि त्याच्यानंतर जबरदस्त तरुण खेळाडूंचा संच असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट आपल्याला डिलिव्हरी, बॅकवर्डला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. इथे मात्र झेल का टिपले जात नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न विचारावा लागेल दीपक मडवी आणि जितू गवळे यांना, की आपले हे खेळाडू तरबेज आहेत मात्र चुका कुठे होत आहेत आणि त्या क्रुशल मोमेंटला का होत आहेत. कारण इथे गडी बाद होणं हे भरपूर गरजेचं होऊन बसलंय. कारण ही पार्टनरशिप आपण बघतोय 29 धावांची आता अप्रतिमरित्या सेट झालाय. 29 धावा आणि धावसंख्येकडे लक्ष घातलं, एकूणच रिक्वायर्ड रेट कडे लक्ष घातलं तर अजूनही विजयासाठी आपण बघतोय 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. जितू गवळे टू अमर कोळे. शॉट आपल्याला डिलिव्हरी, फल करण्याचा विचार, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित तिथे विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल आणि ज्या पद्धतीने जितू गवळे यांनी आउट केलंय ती पद्धत अतिशय सुंदर होती. मात्र इथे पहिला धक्का धावचीच्या रूपाने बसतोय, तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. तुम्ही बघताय अंकुश स्मृती चषक 2022. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. HM साऊंड. धर्मवीरांचं एक गाणं धर्मवीर चित्रपट रिलीज झालाय मित्रांनो, सर्वांनी आवर्जून पहा. अप्रतिम भूमिका प्रसाद ओकची आणि अप्रतिम दिग्दर्शन प्रवीण तरडे. असं प्रवीण तरडे मित्रांनो, बऱ्याच जणांना जर माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी मुळशी पॅडर्न हा जर चित्रपट कोणी पाहिला असेल तर निश्चितच तुम्ही प्रवीण तरडेला आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. अप्रतिम माणूस, मातीतला कलाकार ज्याला म्हटलं जातं तो प्रवीण तरडे. मात्र या चित्रपटासाठी बऱ्याच एकूणच त्यांनी गोष्टी केलेत. स्वतः पटकथा लेखन सुद्धा त्याचंच आहे, दिग्दर्शन त्याचंच आहे, एडिटिंग देखील त्याचीच आहे. सगळ्या गोष्टी आपल्या खांद्यावर घेऊन धर्मवीर हा चित्रपट त्यांनी बनवलाय. आणि काय ट्रेलर लॉन्च झालं होतं, म्युझिक लॉन्च झालं होतं आणि त्यानंतर आज 13 मे रोजी तो निश्चितच आपण बघतोय संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर तो चित्रपट रिलीज झालाय. पण एकदा मिस टाइम स्ट्रोक काय इथे जेल घेण्याचा प्रयत्न नाहीये, मात्र धावा येणार. कदाचित दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना दिसेल.
प्रयत्न करावे लागतील एकूणच पायगाव संघाला आणि ते म्हणजे खास करून क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 31 वर. अजूनही एक्झॅक्टली 20 धावांची गरज आहे. यावेळेला जर बघितलं जोरकस चेंडू, अप्रतिम मारा, धाव मिळणार नाहीये. तर अजून एक माहिती मिळते धर्मवीर चित्रपटाविषयी. आज दत्तानी मॉलला तो चित्रपट मला वाटतं एक शो पूर्णपणे फ्री होतात, मात्र बरेच जण तो शो पाहण्यासाठी गेले असतील, नो डाऊट. पुढचा चेंडू, फुलटॉस डिलिव्हरी आहे, इट गॉन माइल्स. आरके इफेक्ट पुन्हा एकदा आहे. रुपेश कोळी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणताना एक विरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. HM साऊंड प्लीज. स्वारस्य निघून गेले किंवा काय. 7 चेंडू आणि 14 धावा. शॉर्टपिच डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाज बाद होणार का? मडवीने चांगला प्रयत्न केला, मात्र इथे 2 धावा मिळतील. आज लक नक्कीच रुपेश कोळी यांच्यावर मेहरबान दिसतंय आणि धावसंख्या 39 जाऊन पोहोचले. सामना अजूनही आकर्षकरित्या सेट आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या 2 षटकात 24 धावा करणारा संघ नंतरच्या 2 षटकात थोडीशी कमजोर कामगिरी करतोय, मात्र तरी देखील फलंदाजीतलं सातत्य अजूनही सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज आहे. आमचे सहकारी मित्र अजून एक समालोचक जॉईन होत आहेत, मात्र ते किती बोलतील संशयता आहे मनामध्ये. प्रेम नाव आहे त्याचं, प्रेम चोपडाचा माणूस आहे. चला 6 चेंडू आणि एकूणच 12 धावांची गरज आहे. इतर आलेल्या प्रत्येक संघांच्या माहितीसाठी पहिला सामना हा 5 षटकांचा आहे आणि तुमच्याकडे फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल. जर 25 मिनिटात ती 5 षटकं झाली नाही तर 3 धावांची पेनल्टी आहे. लक्ष घाला मित्रांनो, क्रिकेटला क्रिकेट सारखंच घ्या. क्रिकेटचे काही लॉ असतात, त्या लॉ नुसारच पुढे चाला. फक्त असा विचार करू नका की आपण एखाद्या स्पर्धेत आलोय की माझ्या मनाजोगतं मी क्रिकेट खेळेल. तसं नसतं मित्रांनो. क्रिकेटची एक चौकट असते आणि त्या चौकटीतच राहून आपण खेळ करायचा आहे. मिताली 11 शिरवली आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन्ही संघांना माझी रिक्वेस्ट आहे, हा सामना संपल्यानंतर लगेच तुमचा पवित्रा अप्रतिमरित्या घ्या. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. 6 चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण बघतोय शैलेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश कोळे. 14 चेंडूत 32 धावा नाबाद. तर या अगोदर अमर बाद झाला, 6 धावा केल्या 9 चेंडू मध्ये. समीर येतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेला घटना टेक आणि मोठा फटका देख हा प्रयत्न झाला, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा कट होतोय, आतल्या बाजूला येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप अगोदर शफल झाले होते शैलेंद्र. चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू 12 धावा. रात्रीच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा असते आणि वेगळी फाईट देखील बघायला मिळते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाजोगतीच घडेल असं नसतं. डे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा फलंदाजांचं वर्चस्व असतं, मात्र नाईट क्रिकेटमध्ये आपण बघतो गोलंदाज वर्चस्व गाजवतात. आणि कालची रात्र कोण विसरेल. चेतनचं ते अप्रतिम निर्धाव षटक कोणी विसरणार नाही. आणि त्याच्यानंतर चेतन नवनीत पाडेल आणि शेवटचं षटक काय हाताळलं होतं. आपण बघितलं 2 हॅट्रिक आतापर्यंत या एकूणच स्पर्धेमध्ये झाल्या आहेत. JDSचे निखिल भोईर खन्ना यांनी साने गुरुजी स्पोर्ट्स संघाविरुद्ध देखील हॅट्रिक केली आणि त्यानंतर दुसरी हॅट्रिक चेतन पाटीलनं एकूणच बरोबर 3 वाजता केली. यावेळेला थोडंसं फंबल होतंय. 2 धावा इथे मिळतील. अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे, प्रेक्षकांच्या नजरा एकूणच अंकुश स्मृती चषकाकडे. TCP लाईव्हचं अप्रतिम टेलिकास्ट. मात्र हे सगळं टेलिकास्ट फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. जे घर बसल्या आमची स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं देखील TCP लाईव्ह तर्फे आणि एकूणच सन्माननीय मिथुन पाटील यांच्यातर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चार चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये अजून बदल हवा आहे तिथे.
यशांच्या पाठीमागे जितू गवळी यांना तुम्ही पाहू शकता, एक जबरदस्त मास्टर माइंड खेळाडू. मात्र या घडीला या धावा रोखायच्या कशा हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला रुपेश कोळी नॉन स्ट्राईक लेनलाय तर दुसऱ्या बाजूला शैलेंद्र स्ट्राईक लेनलाय. हा चेंडू रीच होणार का की हा झेल होणार प्रश्न आहे. व्हॉट ए कॅच. क्रुशियल मोमेंट मध्ये गडी बाद होतोय त्यामुळे दबाव वाढेल तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स संघासमोर. धावसंख्या अजूनही थांबले ती म्हणजे 41 वर 3 चेंडू आणि 10 धावा. HM साऊंड थोडासा तीन चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विवेक कोळी. मात्र सर्वांचं लक्ष 1921 स्पोर्ट्स नायगाव संघाचं लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे 14 चेंडूत 32 धावा करणारा रुपेश कोळीकडे. RK इफेक्ट पुन्हा एकदा दिसेल का. 3 चेंडू 10 धावांची गरज. समीर वर्सेस रुपेश हे कॉन्टेस्ट. दासकोट शॉट मात्र पाहिजे किती धावा इथे मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री जवळ आहे. दीपक मडवी आहे तिथे. थ्रो चांगला येतोय मात्र गॅदर करू शकले नाहीयेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सामना अजूनही जिवंत आहे. मॅच इज स्टील ऑन. आणि मला प्रेमने चांगली माहिती दिलंय की 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे आणि प्रेमने सांगितलंय सामना कोणतरी जिंकेल. ही चांगली माहिती होती. आजच्या दिवसातील सगळ्यात चांगली माहिती की सामना कोणतरी जिंकेल. थँक्यू प्रेम. 2 चेंडू 8 धावा. समीर वर्सेस रुपेश. एकविरा नायगाव वर्सेस स्वयंभू पायगाव. मिस्टाईप स्ट्रोक आहे. किती धावा मिळणार. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे आपण बघतोय कदाचित दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. मात्र एकच धाव इथे फलकावर लागेल. एकूणच आपल्या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे आता शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावांची अजूनही गरज आहे. काय जबरदस्त कमबॅक केलंय. खास करून दीपक मडवी यांचं कौतुक करीन मी. पहिल्या षटकात अप्रतिम कामगिरी. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात जेव्हा ते आले तेव्हा देखील फक्त 3च धावा दिल्या. पहिल्या षटकात 4 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात देखील 3 धावा. ही 2 षटकं महत्वपूर्ण ठरलेत. मात्र हा सामना अजूनही संपलेला नाहीये. कधीही काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ बिग अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. अनिश्चितता भरलेला हा खेळ. एका चेंडू 2 चेंडूत 11 धावा होताना पाहिलेत. एका चेंडूत 11 धावा होताना पाहिलेत. एका चेंडूत 7 धावा होताना देखील पाहिलेत. त्यामुळे या सामन्यात काय घडणार. समीर एक फेअर डिलिव्हरी टाकणार की या चेंडूवर अजून काहीतरी घडेल. लेट्स सी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा अंकुश स्मृती चषकाकडून. लास्ट बॉल. 1 चेंडू 7 धावांची गरज. या वेळेला मात्र काय घडलंय एक्झॅक्टली. मात्र बेल्स पडली नाहीये. हा सामना मात्र इथे संपतोय. कदाचित इथे हा वाईट असता तर निश्चितच काहीतरी वेगळं घडू शकलं असतं. मात्र ती वेळ गेलंय. अभिनंदन इथे स्वयंभू पायगाव संघाचं आणि निश्चितच मनापासून कौतुक या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा. चला हा सामना संपलाय. पुढच्या सामन्यासाठी लगेच पुन्हा एकदा कॉल देतोय. यस थँक्यू व्हेरी मच. मिताली 11 शिरवली संघाचं लगेच त्यांनी मैदानाचा ताबा घेतलाय आणि निश्चितच थोडासा वेळ आम्ही HM साऊंडला देतोय आणि OBCC म्हणजेच ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव यांना विनंती करतोय की लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आतमध्ये आम्हाला दिसले पाहिजेत. सामना सुरू होईल तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.